मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे पुनश्च एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो UDAIS प्लसमधील दुसरा टप्पा अर्थातच विद्यार्थी पोर्टल, स्टुडंट पोर्टल ज्याला म्हणतो आपण, स्टुडंट मॉड्यूल, यामध्ये विविध कामं करण्याचे व्हिडिओ मी तुम्हाला यापूर्वीच दिलेले आहेत। विद्यार्थी इम्पोर्ट करणं, विद्यार्थी एक्सपोर्ट करणं, एखाद्या विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकत असताना लेफ्ट विथ TC करणं, विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेट करणं किंवा बऱ्याच गोष्टी, या सगळ्या मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिलेल्या आहेत। तर विद्यार्थ्यांची ही माहिती अजूनसुद्धा अपडेट करणं किंवा त्या गोष्टी फायनल करणं, या सगळ्या गोष्टी अजूनही चालू आहेत। आता नवीन एक सूचना आपल्याला नेहमी मिळत असते की आपल्या शाळेचा जो ड्रॉपबॉक्स आहे UDAIS प्लसमधला, विद्यार्थी पोर्टलमधला ड्रॉपबॉक्स हा आपला 0 झाला पाहिजे। तर त्यासाठी काय करायचं आणि ड्रॉपबॉक्स 0 करणं म्हणजे नेमकं काय, शिवाय विद्यार्थी इम्पोर्ट करण्याची एक नवीन पद्धत कोणती आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। विद्यार्थी इम्पोर्ट करत असताना येणारी अडचणसुद्धा कशी सोडवायची ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। चला तर सुरू करूया। यासाठी आपल्याला पहिल्यांदा क्रोम ब्राउझरमध्ये इथं सर्चमध्ये SDMS असं टाईप करायचं आहे आणि पहिला जो सर्च रिझल्ट तुमच्यासमोर दिसेल UDAIS प्लस स्टुडंट मॉड्यूल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। आलेल्या पेजवर थोडंसं खाली गेल्यानंतर तर सिलेक्ट स्टेट यामध्ये जाऊन आपलं महाराष्ट्र राज्य आपण सिलेक्ट करायचं आहे आणि गोवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला लॉग इनसाठीची विंडो येईल। लॉग इन ID म्हणजेच युजर ID अर्थातच तुमचं UDAIS प्लस असेल। त्यानंतर पासवर्ड जो तुमच्याकडे आहे तो तुम्ही तिथे टाकायचा आहे, नसेल तर फॉरगॉट पासवर्ड करून मुख्याध्यापकांच्या मोबाईलवर तुम्ही नवीन पासवर्ड घेऊ शकता। लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर इथं तुम्हाला 2023-24 ऑरेंज कलरमध्ये आणि 22-23 हे गेल्या वर्षीचं वर्ष ब्ल्यू कलरमध्ये दिसतं। सध्याचं काम हे आपलं 23-24 मध्ये चालू आहे, तर 23-24 वर मी क्लिक करतो। हा आलेला जो पॉपअप आहे तो क्लोज करायचा आहे। आता इथं तुम्ही बघू शकता आपल्या ड्रॉपबॉक्समध्ये विद्यार्थी किती आहेत हे पहिल्यांदा आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला कुठं जावं लागेल ते मी तुम्हाला सांगतो। इथं बघा तुम्हाला प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी नावाची जी टॅब दिसते, त्याच्यासमोर न्यू हे अक्षर ब्लँक होत आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर त्याच्यावरती मी क्लिक करतो। इथं आल्यानंतर हे 3 गोष्टी तुम्हाला दिसत आहेत, प्रोग्रेशन मॉड्यूल, इम्पोर्ट मॉड्यूल आणि ड्रॉपबॉक्स इनॅक्टिव्ह। तर या ड्रॉपबॉक्स इनॅक्टिव्ह स्टुडंट लिस्टवर मी इथं गोवर क्लिक करतो आहे। इथं गेल्यानंतर तुम्ही बघू शकता या शाळेमध्ये, म्हणजे जी शाळा मी इथं ओपन केलेलं आहे, या शाळेच्या ड्रॉपबॉक्समध्ये हे 5 विद्यार्थी तुम्हाला दिसत आहेत, ज्या विद्यार्थ्यांना मी लेफ्ट विथ TC अर्थातच एक्सपोर्ट केलेला आहे। इतर शाळांनी त्यांना घ्यावं म्हणून, कारण ते इतर शाळेतच गेलेले आहेत दाखला घेऊन, पण अद्यापही त्या शाळेने यांना इम्पोर्ट केले नसल्यामुळे, बघा हा इम्पोर्ट बटन त्यांच्यासमोर आहे, इम्पोर्ट केलं नसल्यामुळे हे विद्यार्थी अजूनही माझ्या ड्रॉपबॉक्स लिस्टमध्ये आहेत, हे 5 विद्यार्थी। आता हे विद्यार्थी ज्या ज्या इयत्तेमध्ये इतर शाळेमध्ये गेलेले आहेत त्या शाळेने त्यांना इम्पोर्ट करणं गरजेचं आहे। इम्पोर्ट करण्यासाठी त्या शाळेकडं त्या विद्यार्थ्यांचा आधार कार्ड नंबर आणि जन्मतारीख असणं गरजेचं आहे, आणि पेन नंबर नसेल तर हा पेन नंबर जो आहे प्रत्येक विद्यार्थ्याचा हा हवा आहे, पण हा नसेल तर तो सर्च करता येतो आधार आणि जन्मतारखेवरून। पण या 2 गोष्टीवरून त्यांना ते इम्पोर्ट करता येतं, पण इम्पोर्ट न केल्यामुळे हे माझ्या ड्रॉपबॉक्समध्ये दिसत आहेत। आणि हे ड्रॉपबॉक्समधले विद्यार्थी 0 करण्याची जबाबदारी ॲक्च्युली जरी दुसऱ्या शाळेची असली तरी आपल्याला सुद्धा याच्या सूचना देण्यात आल्या आहेत की आपला ड्रॉपबॉक्स 0 होण्यासाठी आपण प्रयत्न करा। तर प्रयत्न काय करायचे, समजा ही पहिली विद्यार्थिनी ज्या शाळेत गेलेली आहे त्या शाळेला संपर्क साधून तुम्ही कृपया त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करावं असं आपण विनंती करायची आहे, जेणेकरून ते इम्पोर्ट करतील आणि तुमच्या ड्रॉपबॉक्समधले हे विद्यार्थी काय होतील, कमी होतील, 0 होतील। आता समजा मला एखाद्या शाळेतले विद्यार्थी जर इम्पोर्ट करायचे असेल तर त्यासाठी काय करायचं, यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं इम्पोर्ट कसं करायचं ते। इथंच प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये जाऊन इम्पोर्ट मॉड्यूलवर जाऊन इथं बघा विद्यार्थ्याचा पेन नंबर टाकायचा, जन्मतारीख टाकायची, गो करायचं, त्या विद्यार्थ्याची सगळी माहिती खाली येते, त्याला इम्पोर्ट करायचं, त्याची सगळी माहिती टाकून, माहिती म्हणजे कोणती, तो शाळेत कितवीत आला, कोणत्या तारखेला आला, ही माहिती टाकून इम्पोर्ट करायचं जो विद्यार्थी तुमच्या त्या येत्यात येईल। पण समजा तुमच्याकडे जर त्याचा हा पेन नंबर नसेल, पेन अर्थात परमनंट एज्युकेशन नंबर जर नसेल तर तो शोधायचा कसा, तर गेट पेनवर क्लिक करायचं। गेट पेनवर क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर आणि जन्माचं वर्ष, फक्त तारीख नाही वर्ष फक्त, हे टाकायचं आणि सर्च करायचं, तुम्हाला त्याचा पेन नंबर मिळेल। पेन नंबर मिळाल्यानंतर काय करायचं बघा, हे क्लोज करायचं आणि इथं पेन नंबर टाकायचं, जन्मतारीख टाकायची, गो करायचं आणि परत तो विद्यार्थी इयत्ता आणि ॲडमिशन डेट टाकून इम्पोर्ट करायचा।
ही झाली जुनी पद्धत, जी की मी तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलेली, तो सुद्धा व्हिडिओ मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. पण आता मला जर एखाद्या शाळेतील ड्रॉपबॉक्समध्ये विद्यार्थी घ्यायचे असतील तर काय करायचं बा? प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमधून ड्रॉपबॉक्स इनॲक्टिव्ह स्टुडंट लिस्ट याच्यावर जायचं आहे. इथं गेल्यानंतर हे खाली माझ्या शाळेतले ड्रॉपबॉक्समधले विद्यार्थी जे दुसरी शाळा घेणार आहे ते दिसत आहेत, त्यांना सध्या सोडून द्या. त्याच्याबद्दल काय करायचं मी सांगितलं. आता मला समजा एखाद्या शाळेतले विद्यार्थी जर घ्यायचे असतील तर त्या शाळेचा UDIS नंबर मी इथं टाकतो. बघा, UDIS नंबर टाकलेला आहे त्या शाळेचा आणि सर्चवर क्लिक करतो. आता मला इथं दाखवत आहे की त्या शाळेच्या ड्रॉपबॉक्स लिस्टमध्ये केवळ 2 विद्यार्थी आहेत. आता या 2 विद्यार्थ्यापैकी जर समजा पहिला विद्यार्थी माझ्याकडे आला असेल तर त्याला मी काय करणार आहे, इम्पोर्ट करणार आहे. आणि इम्पोर्ट करण्यासाठी अर्थातच त्याचा पेन नंबर इथं आहे, फक्त मला जन्मतारखेची आवश्यकता आहे. तर जन्मतारीख त्या विद्यार्थ्याच्या दाखल्यावर असते, ती दाखल्यावरून बघून त्याला इम्पोर्ट करायचं. कसं करायचं चला पाहूया. हे इम्पोर्टवर पहिल्यांदा क्लिक करायचं. पेन नंबर त्याचा ॲटोमॅटिक इथं आलेला आहे, तुम्ही बघताय. आता फक्त टाकायची जन्मतारीख. आता जन्मतारीख टाकल्यानंतर कधी कधी काय प्रॉब्लेम होतो तो एकदा बघूया आपण. मी डायरेक्ट इथे जन्मतारीख पोस्ट करतो. इथं बघा, त्या जन्मतारीख जी त्याच्या दाखल्यावर आहे ती इथं मी टाईप करतो आहे. ओके, आणि इथं मी आता गोवर क्लिक करतो आहे. इथं काय झालं आहे बघा, द एंटर डेट ऑफ बर्थ डज नॉट मॅच विथ द रिस्पेक्ट टू नॅशनल कोड. आता हा जो पेन नंबर इथं दिलेला आहे त्या विद्यार्थ्याचा, त्याच्याशी ही जन्मतारीख जुळत नाही असं त्यांनी म्हणतात. कारण दाखल्यावर जन्मतारीख तर हीच आहे, मग करणार काय? तर काय झालेला असतो प्रॉब्लेम बघा, एखादा विद्यार्थी आधारला मॅच करण्यासाठी आधारवर जी चुकलेली जन्मतारीख या माहितीमध्ये भरलेली असते आणि दाखल्यावर मात्र खरी जन्मतारीख दिलेली असते, त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. तर मग खरी जन्मतारीख मिळवण्यासाठी काय करायचं, त्या शाळेकडून ती खरी जन्मतारीख या UDISमध्ये भरलेली त्यांच्याकडून मागून यायची. ते कुठून शोधणार? तर बघा, अकॅडमिक इयर चूज करायचं त्यांनी. इथून कशी चूज करायचं बघा, इथं जायचं आणि इथं 22-23 चूज करायचं. म्हणजे गेल्या वर्षीचे विद्यार्थी उघडतील. गेल्या वर्षी जो विद्यार्थी कोणत्या इयत्तेत होता, समजा 8वीत होता, तर व्ह्यू अँड मॅनेजमध्ये जायचं. संबंधित विद्यार्थ्याची काय करायची, इथून जन्मतारीख, इथं जन्मतारीख आहे बघा, इथून जन्मतारीख त्याची घ्यायची आणि त्या शाळेकडून ती जन्मतारीख घ्यायची आणि मग ती जन्मतारीख टाकून त्याला इम्पोर्ट करायचं. चला परत एकदा जाऊया आपण इम्पोर्टकडे. चला, हे मी वर्ष बदलतो. आता परत आपल्याला 23-24ला यायचं आहे. 23-24ला नंतर प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये आणि ड्रॉपबॉक्समध्ये गो. ठीक आहे, हा पहिला विद्यार्थी इथं आता ती शाळा परत एकदा टाकतो सर्च करायला. हे सगळी प्रोसेस लक्षात घ्या मी काय नेमकं करतो आहे. जर तुमच्याकडे अगोदरच योग्य जन्मतारीख असेल तर ही मागं जायची गरज नाही. ठीक आहे, ही पहिली विद्यार्थ्यांनी मला इम्पोर्ट करायची आहे. यासाठी आता मला पेन नंबर मिळाला आहे. आता जन्मतारीख त्या विद्यार्थ्यांची खरी मला मिळालेली आहे. त्यासाठी इथून मी आधी पहिल्यांदा काय म्हणतो, सन बदलतो. 2012 हे तिचं वर्ष आहे जन्माचं. त्यानंतर महिना आहे मार्च आणि तारीख आहे 14. ठीक आहे, जन्मतारीख मिळाली. आता गो करायचं. गो केल्यानंतर बघा, त्या विद्यार्थ्याची माहिती इथं आलेली आहे आणि असं हे ग्रीनमध्ये येणं गरजेचं आहे. ग्रीनमध्ये आलं तरच समजायचं की ती विद्यार्थी ॲक्च्युली त्यांनी ड्रॉपबॉक्सला टाकलेली आहे. जेव्हा रेड कलरमध्ये नॉट अलाउड येतं, इम्पोर्ट इज नॉट अलाउड, तेव्हा समजायचं की त्यांनी इथं एक्सपोर्ट केलेलं नाही किंवा ड्रॉपबॉक्सला टाकलेलं नाही. ठीक आहे, यांनी ड्रॉपबॉक्सला टाकलेले. आता ही विद्यार्थी मला इम्पोर्ट करण्यासाठी इथं पहिल्यांदा क्लास निवडायचा. कोणत्या क्लासमध्ये आलेली आहे ती 6मध्ये आलेलं आहे. सेक्शन अर्थातच 1 आणि डेट ऑफ ॲडमिशन जे काय असेल ते आपण इथून घ्यायचं आहे. आता डेट ऑफ ॲडमिशन इथं मला माहिती आहे त्यांचं ऑक्टोबरच्या 3 तारखेला ती विद्यार्थिनी इथं आलेली आहे. हे सगळं टाकल्यानंतर इम्पोर्टवर क्लिक करायचं. बघा, कन्फर्म एकदा विचारेल, उषा संजय राठोड 6वीमध्ये कन्फर्म आहे का? तर कन्फर्म करा आणि ती विद्यार्थी स्टुडंट सक्सेसफुली इम्पोर्टेड झालेला आहे. तर मित्रांनो, या पद्धतीनं प्रत्येक शाळेने जर इतर शाळेमधून आलेले विद्यार्थी त्यांच्या ड्रॉपबॉक्समधून मागवून घेतले तर समोरच्या शाळेचा किंवा प्रत्येक शाळेचा ड्रॉपबॉक्स 0 व्हायला मदत होणार आहे. आणि हे करत असताना येणारी अडचणसुद्धा कशी सोडवायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जन्मतारीख टाकून जर चुकत असेल तर जन्मतारीख गेल्या वर्षीची त्या विद्यार्थ्याची मागवून घ्या जी भरलेली आहे आणि इम्पोर्ट करा. इम्पोर्ट कसं करायचं तेही मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्याला UDIS प्लसमधलं हे करायचं आहे की ड्रॉपबॉक्स हा 0 करायचा आहे. मित्रांनो, शेवटी जाता तुम्हाला एक महत्त्वाची सूचना सांगू इच्छितो की ड्रॉपबॉक्समधले विद्यार्थी डिलीट करता येत नाहीत. कंपल्सरी त्यांना पुढच्या शाळेने इम्पोर्ट केले तरच ते तुमच्या ड्रॉपबॉक्समधून जाणार आहेत. मग प्रश्न असा निर्माण होतो की काही विद्यार्थी अशा ठिकाणी गेलेले असतात की त्या शाळा त्यांना इम्पोर्ट करू शकत नाहीत. ITI वगैरे औद्योगिक ह्याच्यामध्ये गेलेले असतात तर त्यांना ते इम्पोर्ट करू शकत नाहीत.
तर ते विद्यार्थी कायमस्वरूपी तुमच्या ड्रॉपबॉक्सला राहणार आहेत. दुसरी गोष्ट, काही विद्यार्थी कुठे गेलेत हेच आपल्याला माहीत नसतं, त्यामुळे पुढच्या शाळेला आपण संपर्क साधू शकत नाही, तर तेही विद्यार्थी तुमच्या ड्रॉपबॉक्सला राहू शकतात. अशा विद्यार्थ्यांची एक कागदावर यादी करून त्यांच्यासमोर त्यांचं रिझन लिहून का ते तुमच्या ड्रॉपबॉक्सला आहेत ते तुम्ही तुमच्या तालुका केंद्र प्रमुख यांच्याकडे द्या, जेणेकरून तुम्ही सेव्ह झाला. तर ठीक आहे मित्रांनो, ही महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाची माहिती होती UDICE प्लसमधील SDMS स्टुडंट मॉड्यूलबाबत. माहिती कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा. जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते, त्यामुळे नवीन कोणी असाल तर सबस्क्राईब करा. कोणी अनसबस्क्राईब केला असेल तर परत एकदा सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.